नमस्कार मित्रांनो, बातमी मागची बातमी या सदरामध्ये मी आज आपलं स्वागत करत आहे। मी शिरीष लहाडे। माझ्या बातमी मागची बातमी या सदरामध्ये दरवेळेस नवीन वेगवेगळ्या घटनांचं राजकीय विश्लेषण केले जातं, आंतरराष्ट्रीय घटनांचं। तर चांगला प्रतिसाद मिळतो। तुम्ही ऐका, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आज जो महत्त्वाचा विषय आपण पाहत होतो किंवा आपल्याकडं नेपाळचा विषय चालू होता, मध्येच अमेरिकेचा चालू झाला। अमेरिकेचं बंधनं, टेरिफ, त्याच्यानंतर आता मध्येच त्यांनी लावलेला व्हिसावरचे चार्जेस, त्याच्यामध्ये मध्येच एक सौदी अरेबियाचं प्रकरण घडलेलं आहे आणि ते आपल्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे की सौदी अरेबिया बऱ्याच वर्षापासून आपला मित्र आहे। तो जरी पूर्वपणे पाकिस्तानमध्ये झोकलेला होता, नेहमी पाकिस्तानची बाजू घेत होता, तरी मोदी आल्यानंतर गेल्या 11 वर्षामध्ये भारताशी त्यांचे खूप चांगले संबंध निर्माण झाले होते। आता 6 महिन्यापूर्वी जेव्हा मोदी सौदी अरेबियाला भेट द्यायला गेले तेव्हा सर्वोच्च प्राथमिक त्यांचा जो आहे देशाचा पुरस्कार तो त्यांना देण्यात आला होता। त्याच्यामुळे सौदी अरेबियाशी संबंध खूप चांगले आहेत असं आपलं सगळ्यांच्या मनामध्ये होतं। आपल्याला पेट्रोलसुद्धा त्यांच्याकडून नित्य नियमाने कमी रेटमध्ये मिळत होतं। पण अचानक आता एक 3 दिवसापूर्वी सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांनी नुकताच एक संरक्षण करार केलेला आहे की कोणत्याही देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशाच्यावर हल्ला झाला असं मानलं जाईल आणि दोन्ही देश एकत्र करून त्या देशाशी लढतील। आता एक कसं झालं आहे की पाकिस्तानला आहे पैशाची गरज, भिकारीच देश आहे ते, कुठं झीक मिळेल तिथं तर काहीही करायला तयार होतात। सौदी अरेबियाने त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे की पाकिस्तानला सांगितलं की तुमच्याकडं अणुबॉम्ब आहेत, आमच्याकडं पैसा आहे, आम्ही तुम्हाला पैसा देतो, तुम्ही अणुबॉम्बच्या बाबतीत आमचं संरक्षण करा। कारण इस्रायलची भीती त्यांना आहे की इस्रायल कोणत्याही मुस्लिम देशाला, म्हणजे जिथं हमासची मदत करेल त्याला तो कोणताही देश असतो त्याच्यावर हल्ला करायला तयार होतो। आता मध्ये त्यांनी इराणवर केला, त्याच्यानंतर मध्ये आता कतारवर सुद्धा केला, का तर तिथं हमासची लोक बैठकीला आले होते। इस्रायल अजिबात घाबरती, सौदी अरेबियाला ती भीती आहे, कारण सौदी अरेबियाचा हमासला छुपा पाठिंबा असतो आणि आपल्या देशामध्ये सुद्धा मुस्लिम धर्मांतरासाठी सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येतो। म्हणजे तो मित्र जरी असला तरी आपला छुपा जो धर्म त्यांना वाढवण्याचा आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रयत्नात सौदी अरेबियाचा हात असतो। म्हणजे भारताची भीती पाकिस्तानला वाटते, सौदी अरेबियाला इस्रायलची भीती वाटते, त्या भीतीतून दोघांनी एकत्र आलेले आहेत। आता विषय असा आहे की दोघं एकत्र आले तर दोघांची ताकद किती, नाही का? दोन भिकारी एकत्र आले म्हणजे श्रीमंत होत नाही। सौदी अरेबिया पैशाच्या दृष्टीने श्रीमंत आहे, सैन्य दल किती आहे त्यांचं, नाही का? पण सौदी अरेबियाचे सैन्य पाहिलं तर 2 लाख त्यांचं सैन्य दल आहे, 1,25,000 राखीव सैन्य आहे। त्यांच्या नौदलाचं पाहिलं 34,000 नौदल सैन्य आहे, 300 विमानं आहेत, रणगाडी 1,055 आहेत, वायुसेनामध्ये फक्त 300 विमानं आहेत। म्हणजे सगळे मिळून अगदी झालं तर 4-5 लाखाचं त्यांचं सैन्य अगदी तयार करून घेतलं त्यांनी तातडीने। आता आपली सैन्य क्षमता 50 लाखाच्या पुढं आहे, कितीतरी छुपे आपण आकडा जाहीर करत नाही, जाहीर केलेला आकडा 50 लाख, कुठं 5 लाख कुठं 50 लाख। सौदी अरेबियाचं जे बजेट आहे त्याच्यात 10 पटीने बजेट आपलं संरक्षणाचं जास्त आहे आणि आपण एक गृहीत धरले की आपण पाकिस्तानवर सिंदूर 2 चालू केलं, पाकिस्तानवर हल्ला केला, काय करेल सौदी अरेबिया? आपला काही करू शकत नाही। तो पाकिस्तानला पैसे देऊ शकतो, मदत देऊ शकतो। अमेरिकेने आता सौदी अरेबियामध्ये काय आहे तर खूप पैसे असल्यामुळे त्यांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सकडून मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र खरेदी केली, विमानं खरेदी केली, तोफा खरेदी केल्या, पण ती सैन्याला चालवता येत नाही ना, त्याच्यावर सगळे परदेशी लोक आहेत। म्हणजे तुम्ही आम्हाला विमान पण द्या, विमान चालवायला माणसं पण द्या, अशी त्यांची अवस्था। म्हणजे स्वयंभू म्हणतो आपण, भारतामध्ये जसं स्वयंभू सगळं आहे
भारतीय सैन्य तयार आहे, तसं सौदी अरेबियाचा प्रकार नाही आहे. पेट्रोलच्या डॉलरच्या जीवावर आपण संपूर्ण मुस्लिम जगताचा खलिफा व्हावं असं सौदी अरेबियाचे पहिल्यापासून प्रयत्न आहेत. तुर्कस्तानचा सुद्धा तोच प्रयत्न आहे की आम्ही संपूर्ण पाकिस्तान मुस्लिम जगताचा खलिफा व्हावा. त्याच्यामुळे ते दोघांचं एकमेकाशी पटत नाही. सौदी अरेबिया इराणचं पटत नाही. मग इराणची ताकदसुद्धा सौदी अरेबियापेक्षा सैन्याच्या दृष्टीने अणुबॉम्बच्या दृष्टीने जास्त ताकद आहे. त्याच्यामुळं सौदी अरेबियाची करार झाला म्हणून पाकिस्तानला एक पैशाव्यतिरिक्त काही मोठा फायदा झाला असं होत नाही. आली त्यांना तेवढंच पाहिजे, बघ आम्ही तुमचं रक्षण करू, तुम्ही आम्हाला पैसे द्या. सौदी अरेबिया मी तुम्हाला समजून सांगतो की हा जो जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा करार झाला तर पाकिस्तानकडून ते अणुबॉम्ब बनवण्याचं तंत्रज्ञान विकत घेणार. पाकिस्तान त्यांना मोठी किंमत घेऊन ते विकत देणार आणि सौदी अरेबिया आज नाही 2 वर्षात 4 वर्षात अणुबॉम्ब धारक देश होणार. छुपरस्त. कारण पाकिस्तान कसं आहे, पैशाच्या जीवावर काहीही करायला तयार होतं. नॉर्थ कोरियाला अणुबॉम्बचं तंत्रज्ञान त्यांच्याच माणसाने विकलं. त्याच्यामुळे पाकिस्तान हा भरोशाचा देश राहिलेला नाही. पाकिस्तान भारताला घाबरतो आणि सौदी अरेबिया इस्रायलला घाबरतो, नाही का. आता याचा करार झाल्यानंतर भारताने तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे की सौदी अरेबिया आणि भारत इतके जवळचे मित्र असताना त्यांनी पाठीत खंजीर खुपसावा. ते भारताला मदत मागू शकत होते, नाही का, किंवा तुम्ही आम्हाला मदत कराल का असं विचारू शकत होते. मध्ये हा विषय पण चालला होता की पाकिस्तानच्या राजघराण्याचं रक्षण हे सौदी अरेबियाच्या राजघराण्याचं रक्षण हे पाकिस्तानी सैनिक करतात. सौदी अरेबियाचे सैनिक तिथं थांबत नाहीत, म्हणजे त्यांचा भरोसा त्यांच्या लोकांवरच नाही. पण हे पाकिस्तानचे लोक खूप विचित्र आहेत, त्याच्या सवयी वाईट आहेत. म्हणून सौदी अरेबियाचं प्रिन्स चाललं होतं की तुम्ही आम्हाला तुमच्या देशातले मुस्लिम सैन्य दल आमच्या संरक्षणासाठी पाठवा, असं विचार मध्ये चाललेला होता, विषय पण चाललेला होता. पण मध्येच तो कॅन्सल झाला आणि त्यांनी पाकिस्तानबरोबर करार केला. मग आता भारताने काय केलं की आता धडा तर शिकवायला पाहिजे ना. शत्रूचा मित्र तो आपला शत्रूच. पाकिस्तानबरोबर तुम्ही करार करताना आमच्याशी लढायची तयारी ठेवता म्हणजे आपला सौदी अरेबिया शत्रू झाल्यासारखाच आहे. म्हणून मग भारताने काय केलं की क्रूड ऑइलचे जे 20 लाखाचे करार होते 2 लाख काय म्हणतात त्याला बॅरलचे करार जे होते ते सगळे आपण कॅन्सल केलेले आहेत. त्याच्यानंतर ब्रिक्स देशातून ज्यांच्या ऑर्डर मिळालेले होते त्या चीन, किंवा ब्राझील यांनी सुद्धा त्यांच्याशी पेट्रोलचे क्रूडचे करार रद्द केलेले आहेत. चीन, रशिया, इस्रायल यांनी भारताच्या या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे. सौदीला तसा पाकिस्तानचा फायदा काहीच नाही. पाकिस्तान स्वतःचं रक्षण नाही करू शकत, खायला महाग येते, तिथं सौदी अरेबियाचं काय रक्षण करणार. उद्या खरं सौदी अरेबियावर समजा इराणने हल्ला केला तर पाकिस्तानची इराणशी लढण्याची ताकदच नाही. म्हणजे अशा माणसाशी मैत्री संरक्षण करायला केलं पाहिजे की जवळ काहीतरी आहे लढण्यासारखं. पाकिस्तानजवळ काय, त्याचं सैन्य प्रत्येक युद्धात पळून जाणार आहे. त्याच्यामुळे समजा इराणने सौदी अरेबियावर हल्ला केला तर पाकिस्तान तोंड देखील काहीतरी मदत करण्याव्यतिरिक्त काय करू शकत. अणुबॉम्बची भीती घालतात पण त्यांच्या मालकीचा अणुबॉम्ब नाहीच आहेत. हे सगळे अमेरिकेचे आहेत आणि अमेरिकेच्या ताब्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं सौदी अरेबियाने किती प्रयत्न केला तरी मला असं वाटत नाही की पाकिस्तान त्यांच्यावर हल्ला झाला म्हणून त्यांच्या अणुबॉम्बचा वापर करू शकतो. आता सौदी अरेबियाला जेव्हा भारताने तिखट उत्तर दिलं, त्यांच्याशी आपले जे लोक होते त्यांना आपण परत बोलवण्याचं ठरवलेलं आहे. तर सौदी अरेबियाला जे आपले फळं, धान्य, गहू वगैरे जात होतं त्याला त्यांनी स्टे द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे सौदी अरेबियामध्ये बैल मुझे मार असं झालं. कुठून आपण पाकिस्तानबरोबर करार केला अशी अवस्था झाली. काही सगळ्या जगातून त्याला विरोध होत आहे. अमेरिकेने सुद्धा विरोध केलेला आहे की आम्ही तुमच्यावर कडक कारवाई करू असं त्यांनी इनडायरेक्ट सल्ला दिलेला आहे. त्याच्यामुळे आता लवकरच त्यांची बुद्धी ताळ्यावर येईल.
की आपण भारताशी पंगा घेऊन खूप वाईट गोष्ट केलेली आहे. आपण नुसतं भारताशीच लढणार नाहीत, तर आपल्याला भारतावर इतर देशांशी सुद्धा या कारणामुळं वाईटपणा आपल्याला घ्यावा लागतोय. चीनबरोबर वाईटपणा येतो, रशियाबरोबर वाईटपणा येतो, इस्रायलबरोबर वाईटपणा येतो. त्याच्यामुळं सौदी अरेबियाला या गोष्टीचा नक्कीच पश्चाताप होईल आणि लवकरच हा करार रद्द करून पाकिस्तानची पुन्हा जगभर हास्य झाल्याशिवाय राहणार नाही. एकंदर जे घडतंय ते खूप वेगाने घडतं. जगामध्ये इतक्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत की आज जे मित्र होते ते उद्याचे कट्टर शत्रू होताना दिसतात. तुम्ही जर पाहिलं, डोनाल्ड ट्रम्प आले तेव्हा निवडून आले जानेवारी फेब्रुवारी, तेव्हा मेरे दोस्त मोदी म्हणत होते भारत आमचा सगळ्यात चांगला मित्र. आणि आज 7-8 महिन्यात अवस्था काय आहे की भारतात अमेरिकेचे सगळ्यात वाईट संबंध निर्माण झाले. चीन आपला 1 नंबरचा शत्रू होता, तो आता आपल्या जवळजवळ यायला प्रयत्न करत आहे. तर ही ज्या घडामोडी घडत राहतात ते समजून घेणं खूप मजेशीर राहतं. असं का घडतं? तर प्रत्येकजण आपल्या देशाचा स्वार्थ पाहत असतो आणि आपल्या देशाच्या स्वार्थापुढं इतर गोष्टी कोणत्याही महत्त्वाच्या नसतात. भारताचं तर मत आपण भारतीय नागरिकांनी काय केलं पाहिजे की जिथं जिथं आपल्या भारतीयाला देशाला लोक त्रास देण्याचं पाहिजे त्यांच्या लोकांवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे. तर आज आपण इथं थांबूया. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या नेपाळमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, बऱ्याच दिवसात त्याचे या अमेरिकन घटनांमुळे मागं पडलं, पण तिथंसुद्धा खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याचं विश्लेषण तुम्हाला मी उद्या सांगेन. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रामकृष्ण.